नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया, त्या कंपन्यांवर शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर अपडेट आले आहे आणि या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया इंटर आर्क बिल्डिंग प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,565 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंटर आर्क सेक्युर्स मेजर प्रोजेक्ट्स वर्थ ₹221 करोड इन सेमीकंडक्टर अँड लिथियम आयन बॅटरी सेक्टर्स. तर मित्रांनो, इंटर आर्कला सेमीकंडक्टर आणि लिथियम आयन बॅटरी सेक्टरमध्ये प्रोजेक्ट्स मिळाले आहे आणि या प्रोजेक्ट्सची किंमत आहे 221 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जस्ट डायल लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,034 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 15.81%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8.79 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 9,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, जस्ट डायल स्टँड अलोन नेट प्रॉफिट रायजेज 42.71% इन द डिसेंबर 2024 क्वार्टर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 42.71%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरमध्ये Q3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 92.01 करोड रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 42.71%ने वाढून या फायनान्शियल इयरमध्ये Q3मध्ये आला आहे 131.31 कोटी रुपये. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NLC इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹240 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.60%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 33,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, NLC इंडिया अँड APDCL फॉर्म्स जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप 1000 मेगावॅट ग्रीन एनर्जी इन आसाम. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेड आणि आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडने जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? आसाममध्ये 1,000 मेगावॅटचा ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹3,702.35 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.04%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.40 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, डीमार्ट Q3 रिझल्ट्स स्टँड अलोन प्रॉफिट अप 6.5% टू ₹785 करोड. रेव्हेन्यू जम्प्स 17.5%. तर मित्रांनो, डीमार्टने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, डीमार्टचा स्टँड अलोन प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6.5%ने इन्क्रीज होऊन 785 कोटी रुपये आला आहे
आणि मित्रांनो डीमार्टचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17.5% इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 542.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.57%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 95,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो JSW एनर्जी सबसिडरी कंप्लीट्स ॲक्विजिशन ऑफ 125 मेगावॅट RE ॲसेट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो JSW एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी JSW निओ एनर्जी लिमिटेडने हेटेरो लॅब्स लिमिटेड आणि हेटेरो ड्रग्स लिमिटेडकडून 125 मेगावॅटची रिन्युएबल एनर्जी ॲसेट्स विकत घेतली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 2,561 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 9.5%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 74,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो वारी एनर्जीज टू ॲक्वायर 100% स्टेक इन इनेल ग्रीन पॉवर इंडिया फॉर ₹792 करोड. तर मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड इनेल ग्रीन पॉवर इंडियामध्ये 792 कोटी रुपयांमध्ये 100% हिस्सेदारी विकत घेणार आहे आणि मित्रांनो झाल्यानंतर इनेल ग्रीन पॉवर इंडिया वारी एनर्जीज लिमिटेडची फुल्ली ओन सबसिडरी कंपनी बनवून जाईल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.